24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त मालेगाव येथील तहसील कार्यालयात वैद्य मापन विभागाकडून नागरिकांच्या जनजागृतीसाठी वजनमापे काटेसंदर्भात प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। यावेळी नागरिकांनी सर्व सविस्तर माहिती जाणून घेतली। वजनमाप काटे विभागातील शिंदे व त्यांचे सहकारी यांनी कठोर परिश्रम घेतले, तर तहसीलदार विशाल सोनोने व ग्राहक पंचायतीचे हरीश मारू व सर्व पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते। बघूया सविस्तर सर्व माहिती। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू। 20 ग्रॅम तर 500 ग्रॅमपर्यंत 10 रुपये, 1 किलोला 20 रुपये, 2 किलोला 30 रुपये आणि 5 किलोच्या पुढे 40 रुपये। हे प्रमाणित करतात का लोक? हो सर, हे असं सेल असतं आमचं। हे ॲक्युरेट वेट करून त्याला शेसानं भरलं जाऊन मग हे पण वापरतात मशीन इलेक्ट्रिक वेइंग स्केल। दोन वर्षात या हा का दरवर्षी तिथंच स्टॅम्प मारला होता। अच्छा, आणि नाही केलं त्यांनी तर त्याला काय शिक्षा देतो? सर असे दंडाची तरतूद। हे इलेक्ट्रॉनिक रॅन्डमली चेक करतात। हो सर, तपासण्या व्हिजिट असते सर, आणि त्यानुसार मोहीम आपण असतात सर। आता कापूस खरेदी मोहीम, दिवाळी मोहीम, असं शालेय सीझन चालू झाला तर शालेय मोहीम, त्या हिशोबाने इलेक्ट्रॉनिकला 1 वर्षाची पासिंग आहे। इलेक्ट्रॉनिकला 1 वर्षाची 3 वर्षाची होते। 3 वर्ष शासनाचा नियमच आहे 1 वर्ष आणि मेकॅनिकलसाठी 2 वर्ष। हे पण कसं असतं साहेब की जसं आता ज्याने जानेवारीला केले त्याने परत जानेवारीला करावं, त्याचं मार्चला असतं, म्हणजे 3-3 महिन्याने क्वार्टर वाईज वर्षातून 4 क्वार्टर वजन सगळे सगळे 3 महिन्याने म्हणजे नाही सर, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च असं आहे। एक क्वार्टर तिमाहीत कधी करू शकतो? वर्षातून हे 2 वर्षातून एकदा करायचं असतं आणि हे वर्षातून ते नाही एकच 2 वर्षातून एकदा। हे मेकॅनिकल याचाच पार्ट सर, पण त्याच तिमाहीत झाला पाहिजे। तर ज्या महिन्याचा असेल ना त्याच तिमाहीत झाला पाहिजे, मग त्याला विलंब त्याच्यापेक्षा जास्त जानेवारी 24ला केलं तर मार्च 25ला करू शकतो। नाही सर, 2 वर्षाचं। एप्रिल 26 केलं तर नाही। आणि हा इलेक्ट्रॉनिक जो आहे त्याला 1 वर्षाचा, जर मार्चमध्ये घेतलेला असेल तर पुढच्या मार्चपर्यंत त्याला खालीच आहे। हो, इकडे पण आणि आता याच्या संदर्भात सर हे PCR आपण कुठलीही वस्तू घेतली तर जर बॉक्स पॅकिंग असेल तर नेट वेटपेक्षा थोडंफार जास्तच पाहिजे। आता हा 250 ग्रॅमचा जर असेल पुठ्ठ्याचं वजन ॲड होणं आलं पाहिजे। हे 250 नको भरायला, नाही भरायला सर। हे जास्त प्रमाणात दिवाळी मोहिमेच्या वेळेस मिठाई दुकानदार करतात। जर काजू कतली 1 किलो 1000 रुपयाला असेल तर ते बॉक्सचं वेट कमीत कमी 125 ते 140-150 ग्रॅमच्या जवळपास देतात, आणि वजन मोजताना 1 किलो 60 ग्रॅम 70 ग्रॅम असं देतात। म्हणजे ग्राहकाला वाटत नाही 60-70 ग्रॅम जास्त दिलेलं आहे, पण मिठाईचं बॉक्सचं वजनच ॲक्च्युली जास्त मध्ये असतं। ॲक्च्युअल जी मिठाई घ्यायची असते बॉक्सवरच घ्यायची असते, लोक बॉक्सही घेतात। आता किलो 1000 रुपये किलोची जर मिठाई असेल आणि तो बॉक्स पण 1000 किलोमध्ये मोजला जातो, तर त्याच्यासाठी बॉक्सची वेगळी किंमत घ्यायची नाही, तर मग सरळ कागदात घ्यायचं, नाही तर घरून बॉक्स टाकायचा तर माझ्या या बॉक्समध्ये ते बघतो। अशा प्रमाणे लोक तिथे फसतात। तो बॉक्ससुद्धा साधारणतः काही किंमत नसते, तर काही लोक म्हणतात नाही बॉक्स सहितच घ्यावं लागेल। तर जो असं कोणी म्हणत असेल तुम्हाला बॉक्स सहितच घ्यावं लागेल तर त्याच्या विरोधात कारवाई करा सर। आणि त्यानंतर जर कोणी बिल द्यायला नकार देत असेल तर नॅशनल कन्झ्युमरची एक वेबसाईट आहे, तिथे ऑनलाईन आपण तक्रार लॉन्च करू शकतो। ठीक आहे। आज 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन। राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम तहसील कार्यालयात इथं आज संपन्न झाला। त्यानिमित्तानं वजन व मापे विभागाने जे काही प्रदर्शन इथं मांडलं त्याला पण भेट दिली। अत्यंत चांगला स्तुत्याचा उपक्रम इथं तहसील कार्यालयात येणाऱ्या सर्व लोकांनासुद्धा त्यांनी समजावून सांगितला। स्तुत्याचा उपक्रम आहे। माझ्या या उपक्रमाला शुभेच्छा आहे। थँक्यू। आज 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन।
राष्ट्रीय ग्राहक दिन हा तहसील कार्यालयामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या साजरा करण्यात आला. त्याचबरोबर वैद्यमापन विभाग यांच्याकडनं वैद्यमापन शास्त्र विभागातर्फे इथे आज जे प्रशांत गडासाहेब त्यांची बदली झालेली आहे ते संगमनेरला आहे, तरी देखील ते दरवर्षी अतिशय ग्राहक जागृतीच्या दृष्टिकोनातून इथे एक प्रदर्शन ठेवतात आणि त्याच्यामध्ये विविध काटे त्यांचे कशा पद्धतीने ते बघितले पाहिजे, त्यांचं सिलिंग कसं आहे, त्यांचे परत त्या पद्धतीने ते परत रिन्युएशन कसं केलं पाहिजे आणि ग्राहकांनी कुठे जागृत राहावं या संदर्भात संपूर्ण माहिती प्रत्येक वेळी ते देण्याचा प्रयत्न करतात. आज ते आपल्या इथे ते संगमनेरला आहे, तरी देखील त्यांनी शिंदे मॅडम व त्यांचे सर्व सहकारी इथे त्यांनी पाठवले आणि आज गेल्या कित्येक तासापासून आपण बघतोय त्यांनी या तहसील कार्यालयामध्ये हे विविध काटे, वजनमाप काटे आणि हे सगळे बिस्किटचे पुडे वगैरे अशा पद्धतीचं इथे प्रदर्शन लावून लोकांना, ग्राहकांना त्यांनी खरेदीसाठी किंवा कुठलीही वस्तू घेताना कसं जागृत राहावं या संदर्भात त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. मी ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या वतीने त्यांचं नक्कीच आभार मानतो आणि अभिनंदन करतो. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.